नमस्कार, मी वनिता. आज तुम्हाला मी रक्षाबंधनला काजूची मिठाई कशी बनवायची ती दाखवते या. हे मी काजू आणि बदाम बारीक तुकडे करून आता याला भाजून घेत आहे. आता हे आपण काढून घेऊया. आणि आता हे मी 1 वाटी काजू घेतलेले आहेत. आता त्याची मी बारीक मिक्सरमध्ये टाकून त्याची बारीक पावडर करून घेत आहे. ही मिठाई खूप छान होते, तुम्ही बघा, घरी करून बघा. आता मी त्या कढईत, आता आपण 1 वाटी काजू घेतला तर अर्धी वाटी पाणी घेऊन आपल्याला साखरेची चाशणी करायची आहे ना, मग 1 वाटी काजू तर अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे मी. आणि अर्धी वाटी त्यात साखर टाकत आहे, म्हणजे चाशणीसाठी. 1 वाटी काजू तर अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी साखर. बघा, गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता, पण मी जे प्रमाण सांगितलं त्याच प्रमाणे सांगत आहे. गॅसची फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे, कारण की ती चाशणी करायची आहे ना. हे अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे. आता त्याची चाशणी तयार करायची आपल्याला. गॅसची फ्लेम हायवर ठेवायची, म्हणजे पटकन आपली चाशणी, आपल्याला काय एकदम अशी जाडसर 1 किंवा 2 तारवाली नाही, फक्त ती साखर विरघळेल इतकी थोडीशी आपल्याला चाशणी तयार करायची आहे. तेव्हा उकळी आलेली आहे त्याला. आता मी त्यात 1 छोटा चमचा वेलची पूड टाकत आहे. त्याला सुगंधही छान येईल आणि टेस्ट पण छान लागेल काजूच्या मिठाई. आणि त्यात 1 चमचा साजूक तूप टाकत आहे, गाईचं तूप. हे मी गोवर्धनचं तूप घेतलेलं आहे, गाईचं. ते तूप टाकल्याने कसं ते चिकट होणार नाही आणि ते कढईला चिपकणार नाही ती काजूची पावडर. गॅसची फ्लेम हायच ठेवायची आहे ती चाशणी होतपर्यंत. जास्त खूप ही बघा, आपली ठीक आता नाही बनवायची चाशणी आहे, तयार थोडीशी व्हायला असं लागलेली आहे. साखर ती विरघळेपर्यंत अशी थोडस थोडीशी असं. उगच बघ, आता आपली थोडीशी चाशणी अशी रेडी आहे. चला, आता फक्त, हे बघा, हे मी जास्त काजूची आपल्याला पेस्ट नाही. आता बनवलेली जे आहे. मी आता आपण काजूची ह्याच्यात, पावडर केलेली आहे ती त्याच्यात टाकत आणि आहे. ही आहे ती दूध पावडर, टाकायची मिल्क त्यात. पावडर. बघा, आणि ही एक ही छोटी वाटी छोटी मी वाटी पाणी मी घेतली. मिल्क छान त्याला पावडर पाणी घेतलेली आहे. मिळवायचं, पाणी मिळेल. त्याने कशी त्याला चांगली बाइंडिंग येईल आणि टेस्ट पण खूप छान येईल. आता ही पावडर पण टाकत आहे. त्याने आता आपण अजून थोडे अर्धा चमचा मी वेलची पूड टाकलेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, हाय नाही ठेवायची. चाशणीसाठी फक्त हाय ठेवलेली. आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि त्याला सतत चालवत राहायचं. अशा गुठळ्या आपल्याला फोडायच्या आहेत. म्हणजे त्याच्या गुटल्या गुटल्या होते, फोडत राहायच्या. त्याला खाली पण चिपकणार, ते सारखं हलवत राहायचं, सारखं चालवत राहायचं आपण. म्हणजे कसं गुटल्या होणार नाही. काय नाही, पटकन 15 ते 20 मिनिटात मिठाई काजूची तयार होते. बघा, तुम्ही घरी करून बघा. हे मी 1 वाटी 300 ग्रॅम काजू घेतलेले आहेत. ते बघा, आपलं कसं एकदम जाड होत चाललंय, सुकत चाललेलं आहे बघा. 10 ते 15 ते 20 मिनिट जेमतेम आपली ही मिठाई तयार होते. ते कसं, बाहेरची मिठाई आणण्यापेक्षा आपण घरातला काजू तर अवेलेबल असतातच ना, मग करायची. ते बाहेर कसं काय नाही काय त्याच्यात मिक्स करतं, ते चांगलं नाही आपल्या तब्येतीला.
बघा आता हे एकदम ठीक होत चाललेलं आहे. आता गॅसची फ्लेम एकदम थोडी अजून स्लो करायची. मीडियम होती त्याच्या अजून थोडीशी स्लो करायची आणि ते चालवत राहायचं. सगळं मिश्रण एकजीव झालेलं आहे. साखरेचं पाक आणि काजू, दुधाची पावडर, मिल्क पावडर आपण टाकलेली आहे ना, ते सगळं एकजीव करायचं. आणि आता बघा कसं मस्त असं एकदम थिक होत चाललंय, घट्ट होत चाललंय. अजून 2 ते 3 मिनिटं थोडं अजून थिक होण्यासाठी चालवत राहायचे. हे बघा आपलं किती मिश्रण एकदम घट्ट झालंय बघा. झालं. गॅसची फ्लेम आता मी बंद केलेली आहे. आता या आपण ताटाला मी तूप लावून घेतलेलं. आता ते आपलं घट्टसर मिश्रण आहे ते त्या ताटात टाकून थंड होईपर्यंत त्याला असं एकदम त्या स्पॅच्युलाने एकदम असं हे हलवत राहायचं. गरम आहे ना, तेव्हा आपल्याला हाताने मळायला नाही येणार. त्यासाठी आपण त्या स्पॅच्युलानेच हे करूया, मिक्स एकदम करूया असं. ते ताटाला तूप लावल्याने कसं ते चिकटणार नाही. बघ किती छान एकदम मस्त आता आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे. हे बघा झाला. ते थंड होत आलंय. मी स्पॅच्युलाने ते एकदम असं चोळून चोळून असं त्याला हलवत हे केलं, मसळत राहिलेली आहे. अजून थोडस तूप टाकून अजून थोडस असं स्पॅच्युलाने त्याला मसळत राहायचं. तुम्ही पाहू शकता आता हे मिश्रण थंड व्हायला आलेलं आहे. तू चांदीचा वरक लाव सापले कर. मस्त घट्ट असं गोळा तयार झालेला आहे बघा. आता जे मी काजू बदामचे तुकडे बारीक करून भाजून घेतलेले आहेत त्यात थोडासा ते काजूची पेस्टचा थोडासा गोळा मी त्याच्यात टाकते. म्हणजे कसं आणि त्याच्यात टाकून ते मिक्स करते मिश्रण. म्हणजे कसं आणि त्याच्यात टाकून हे मिक्स, त्याच्यामध्ये थोडासा येलो फूड कलर टाकत आहे. जास्त नाही, उगाच चिमटीभर थोडासा. उगाच थोडासा चिमूटभर टाकलेला आहे. आणि ते आता हाताने मिक्स करून घेत आहे. थंड झालं थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आणि मग ते मिश्रण एकत्र करायचं. म्हणजे ते फूड कलर त्याच्या सगळं मिक्स होईल. त्याचा एक छोटासा येलो कलरचा गोळा तयार करून घ्या. आता इथे मी त्या मिश्रणाचे 3 भाग केलेले आहे. एक व्हाईट, एक ग्रीन कलर आणि एक रेड कलर साठी ठेवलेला आहे. आता ते बघा मी गोळे करून ठेवलेले. आता हे आपण मिश्रण एकत्र करून त्याचे गोळे तयार करून ठेवलेले आहेत. आता हे
झाले आपले सगळं भरून मिश्रण तयार झालेलं आहे. आता या गोळ्यावर आपण चांदीचा वर्क लावूया, म्हणजे कसं दिसायला पण ते सुंदर दिसतील आणि खायला पण खूप छान टेस्ट येईल. असं वाटतं की दुकानातनं हलवाईच्या दुकानातनं आणलेले आहे मिठाई अशी दिसेल आपल्याला. तर सगळ्याला आपण हे सिल्वर वर्क लावूया. ठीक आहे, तुम्ही नाही लावलं तर तुमच्याकडे असेल तर लावा, नाही नसला तर काय हरकत नाही. तशी पण ती मिठाई खूप छान लागते. बघा, अशी तुम्ही घरी एकदा बनवून बघा. ते मी सगळं चांदीचं वर्क लावून आता हे फ्रीज मध्ये 10 ते 15 मिनिटं थोडस थंड व्हायसाठी ठेवलेलं आहे. झालं आपले 10 ते 15 मिनिटं. आता हे मी काढलेलं आहे. बघा किती छान दिसतात ते. असं वाटते हलवाईच्या दुकानातनं आणलेले आहे मिठाई. अहो काय ना, उशीर 15 ते 20 मिनिटात ती मिठाई तयार होते. आणि घरी केलेलं कसं चांगलंच असते ना. हे बघा, आपण ते थंड झालेत ना, म्हणून आपल्याला पटकन आपल्याला कट करायचं आणि खायला एकदम सॉफ्ट लागते आणि खूप छान लागते ही मिठाई. बघा, तुम्ही घरच्या घरी करून बघा. बघा, मला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. आणि बेल आयकॉनवर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. कमेंटमध्ये सांगा ही मिठाई कशी झाली आहे. बाय बाय.